As I said, इथे राहिले ना तर सतत भांडणं होतील अरे आणि या घरात कोणीच खुश नाही राहू शकणार. सो प्लीज लेट मी गो. तू वेळ घे, थिंक अबाउट इट अँड जस्ट लेट मी नो. आय विल वेट. काय सांगताय? आधीरा डायरेक्ट घर सोडलं तिने? ते चिडून गेली, चिडून. बघा येईल 5 मिनिटात आता घरी तुमच्या. मी 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 म्हणजे स्वर्गातच डोळे उघडले आहेत माझे, असंच वाटतंय मला. थँक्यू, खूप मोठं काम केलं तुम्ही. अहो मला सगळं कळतं हो, पण लोकांना काय वाटतं की मला बुद्धीच नाहीये म्हणून, मूर्ख आहे मी म्हणून, मला अक्कलच नाहीये. ए ए ए एक मिनिट. काय जरा गडबडीत आहे हो मी. बरं. म्हणजे आईंची उद्या बर्थडे पार्टी आहे ना, सो जरा प्लीज. हां, बाय बाय बाय. बाय बाय. मला ना इतका राग येतोय ना त्या अंशुमनचा. असं वाटतं आता समरकडे जावं आणि त्याला सांगावं, हे बघ, हे तुझ्या भावाचे प्रताप आहे. काय का बघावं तेव्हा त्याची बाजू घेत असतो, काही पुढे मागे बघायचं नाही. अंशुमन करेक्ट आहे, आता बघ त्याची थेर. राग येण्यासारखंच आहे हे सगळं. मुळात जो भाऊ आपल्यावर जीवाच्या पलीकडे जाऊन प्रेम करतोय त्याच्या बाबतीत कोणी असं कसं वागू शकतं? त्याचा अपमान करायचा, त्यांच्याबद्दल काय काय बोलला तो. मला ना अजूनही असंच वाटतंय. बोलूयात का जाऊन समरशी? नाही नाही नाही, नको, खरंच नको. आपण आता बोललो तसं की सगळं डिस्टर्ब होऊन जाईल. एकतर त्यांचा राजवाड्यांचा मूडही बदलेल आणि ते खूप एक्सायटेड आहेत ह्या सहस्त्र चंद्रदर्शन कार्यक्रमासाठी. त्या अख्ख्या कार्यक्रमाला काळीमा फासला जाईल. नको. ठीक आहे, पण तू त्या श्वेताशी बोलत राहा. तिची हिस्ट्री बघता पुन्हा जर ती खचली ना तर भलतंच काहीतरी करेल. मला तर भीतीच वाटते तिची. नाही नाही नाही, आता हिंमत आली आहे तिच्यात आणि आपल्याकडे पुरावा आहे ना आता. हो ग, खूप कष्टाने मिळवला हा पुरावा. सगळं नीट होईल. बरं मी जाऊ का आता? कारण मी कॉल करते. हो, बाय, गुड नाईट. गुड नाईट. निकिता, हाय. काय आलीस काय, गेलीस काय? ये ना आत. नाही नको, मला उशीर होतोय थोडा. अच्छा, म्हणजे आमच्याशी बोलायला उशीर होतो का? तुला आणि तुझ्या नवऱ्याला समरशी बोलायला वेळ असतो, आमच्याबरोबर बोलायला वेळ नसतो. नेहमी घाईत असतेस. आम्हालाही आवडेल तुझ्याशी मैत्री करायला, खास करून माझ्या अंशुमनला. अगं तो तुझा आणि तुझ्या नवऱ्याचा फॅन आहे, त्याच्याशी मैत्री करा ना, त्याला बरं वाटेल. नाही होऊ शकत मैत्री काकू, कारण मैत्री कायम बरोबरीच्या लोकांशीच होते आणि तो आमची बरोबरी नाही करू शकत. का? असं का म्हणतेस? काय केलं अंशुमनने? कळेल लवकरच. ही साधी सुधी पार्टी नाहीये, घरातला एक मोठा सोहळा आहे, एक मोठं फंक्शन आहे. हा एक्झॅक्टली, माणसं पण येणार आहेत भरपूर. आणि तुम्हाला मेनू मिळाला ना मी पाठवलेला, मग जे पाठवलंय त्या पद्धतीने सगळं व्हायला पाहिजे. कळलं? ओके. हा या. काय हो, तयारी पाहिलीत का? सजावट हो, चांगलं केलं ना डेकोरेशन? सगळी उद्याची जोरदार तयारी चालू आहे आपली. खरं म्हणजे ना आजीला तिचा वाढदिवस सेलिब्रेट करायला आवडत नाही. का बरं? तिचं असं म्हणणं आहे की तिच्यापेक्षा लहान माणसं तिच्या आधीच निघून गेली, त्यामुळे आता काय वाढदिवस साजरा करायचा. त्यामुळे आजपर्यंत या घरामध्ये आजीचा वाढदिवस आम्ही कधीच साजरा नाही केला. पण गेल्या वर्षीच मी तिला सांगितलं, म्हणलं आजी पुढच्या वर्षी तुझा 80वा वाढदिवस आहे आणि तो आपण थाटामाटात साजरा करायचा. कसे कसे आडेवेडे घेत ती फायनली तयार झाली. खरं म्हणजे आजीच्या चेहऱ्यावरती आनंद बघितला ना की मला स्वर्ग मिळाल्यासारखं वाटतं. म्हणजे मी गेल्यानंतर मला स्वर्ग मिळेल की नाही मला माहित नाही, पण हे माझं घर,
या घरात राहणारी माझी आजी, माझी माणसं यांचा चेहऱ्यावरचा आनंद हाच माझ्यासाठी स्वर्ग आहे. तुला त्या घरातले इक्वेशन्स अजून माहित नाहीयेत. सगळे खूप स्वार्थी आहेत. कुणाचंच समोरवर खरं प्रेम नाहीये. कुणाला त्याची काळजी वाटत नाही. सगळा फक्त दिखावा आहे. नाही म्हणजे तुम्हाला पटणार नाहीच, पण अंशुमनकडे बघा एकदा. केवढी धावपळ करतोय, सगळ्या लोकांना भेटतोय, हे सगळं अरेंजमेंट करायचं, हे सगळं तोच बघतोय. आता मी इथे अडकलोय तर तो अधिरा बरोबर आहे तिकडे, तिला मदत करायला. जबाबदार झाला मुलगा. त्याच्या आता लग्नाचं लवकरात लवकर ठरवलं पाहिजे. अंशुमन अधिरा बरोबर आहे हे कोणीही सांगितलं तुम्हाला? काकूनी. ओ, म्हणजे अंशुमन काकूंशीही खोटं बोललाय तर. काय काय झालं? हो स्वानंदी मॅडम, काय झालं? आश्चर्य वाटलं की नाही? म्हणूनच मी तुम्हाला सांगितलं तुमचं तरी मत बदलेल अंशुमन विषयी. आणि खरं सांगू का, बिझनेस फॅमिलीतली मुलं म्हणजे वाया गेलेली, कामचुकार, चुकीच्या मार्गावरती जाणारी, हा जो समज आहे ना, हा हा खोटा आहे. अंशुमन तसा अजिबात नाही. अत्यंत गुणी मुलगा आहे. तुम्हाला कळेलच हळूहळू. आलेच. यांना काय झालं आता? कुठे गेला होतास? ए मॉम, स्कूलचं टाइम टेबल विचारल्यासारखं करू नको सर. मग न विचारता सांग ना, कुठे गेला होतास? काय करत होतास? मॉम, मी आता मोठा झालोय, त्यामुळे मी प्रत्येक गोष्ट तुला सांगेन अशी अपेक्षा करू नकोस. प्लीज एक्सेप्ट इट. अंशू, मी शांतपणे विचारते, मला नीट सांग, कुठे गेला होतास? निकेता भेटली होती, बोलत होती तुझ्याबद्दल. अंशू खरं सांगा, काय केलंयस तू? रिलॅक्स. क्लबला गेलो होतो फक्त. आणि 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 काही नाही. 3-4 ड्रिंक्स घेतली बस. तेच निकिताने बघितलं असेल आणि तुझ्याकडे चुगली केली असेल. खरं बोल. थापा मारणं महागात पडतं तुला, त्यामुळे नीट सांग काय केलंस ते. अंशुमन, त्या स्वानंदीकडे आणि निकिताकडे तुझ्या विरुद्ध काहीतरी पुरावा आहे. त्या समरला दाखवणार आहेत म्हणून सांगते, सांग काय केलंयस? सोड, जे काय ते मी हँडल करतो. ओ अच्छा, तू हँडल करणार आहेस का? दरवेळेला बघते ना मी, तू कसं काय हँडल करतो. सगळं निस्तरावं मला लागतंय म्हणून सांगते, सांग काय घोळ घातलायस ते. मी क्लबला गेलो होतो, तिथे श्वेताला भेटायला बोलवलं होतं आणि तिच्याशी बोललो.